नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंद शोधून पाहे. दृश्य स्वरूपातली कोणतीही वस्तू आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकतो, कारण त्याला आकार रंग आहे. परंतु जेव्हा निराकार असे परमात्मा स्वरूप पाहायचे असेल तर त्याला चर्मचक्षु म्हणजे साधे डोळे उपयोगाचे नाही. अतिसूक्ष्म गोष्टी सुद्धा आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यासाठी आपण भिंगाचा वापर करतो. प्रयोगशाळेत देखील आपण सूक्ष्मदर्शक यंत्राने खूप बारीक सारीक सूक्ष्म गोष्टींचे निरीक्षण करू शकतो. परंतु निराकार असलेल्या परमात्मा स्वरूपाला कोणतेही सूक्ष्मदर्शक यंत्र उपयोगाचे नाही. यासाठी हवेत ज्ञानचक्षु. आपल्याला जर या परमात्म्या स्वरूपाचे ज्ञान झाले तर आपल्यापासून ते स्वरूप लपून राहूच शकत नाही. या आधीही आपण हे पाहिले की याची ओळख करून घ्यायची म्हणजे त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे. यासाठी ज्ञानी मनुष्य हवा. अज्ञानी व अहंकारी माणसाला या चित्स्वरूपाचे ज्ञान कधीही होणार नाही. म्हणून ज्ञानचक्षु आपल्याला लाभले पाहिजे. हे ज्ञानचक्षु आपल्याला फक्त संत सद्गुरूच देऊ शकतात, कारण त्यांच्याजवळ ती शक्ती आहे. या चिदानंद स्वरूपाला त्यांनी थोडेफार जाणलेले असते. त्याच्याशी ते एकरूपच असतात. त्यामुळे असे ज्ञान तेच आपल्याला देतात व तशी दृष्टीही संतच आपल्याला देऊ शकतात. तिसऱ्या चरणात समर्थ सांगतात की जगी पाहता पाहणे जात आहे. याचाच अर्थ असा की पाहणारी व्यक्ती, त्याची पाहण्याची क्रिया व जे पाहायचे ते परब्रह्म हे पुढे पुढे इतक्या सहजपणे एकमेकात मिसळते की या तीनही गोष्टींना अस्तित्वच उरत नाही. म्हणजेच पाहणारा, पाहण्याची क्रिया व परब्रह्म हे तीन वेगळे राहत नाहीत. पाहणाऱ्याला पाहता पाहता तो या परब्रह्मात केव्हा एकरूप होतो त्याचे त्यालाच कळत नाही. तो पूर्णपणे त्यात एकरूप होतो. दूध आणि पाणी दोन वेगवेगळ्या भांड्यात असेल तर तोपर्यंत आपण त्याचे वेगळे अस्तित्व दाखवू शकतो. परंतु जेव्हा दुधात पाणी ओतले तेव्हा दूध आणि पाणी वेगळे राहतच नाही. ते एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलेले असते. त्यामुळे दुधात पाणी टाकले की पाण्यात दूध टाकले हे आपल्याला सांगता येत नाही. त्याचप्रमाणे पाहणारा साधक व परब्रह्म अंश एकमेकात इतके मिसळतात की साधक हाच परमात्म्याचा अंश होतो व तो परब्रह्म स्वरूप झाल्यावर दोघांना वेगळे काढता येतच नाही. यासाठी ज्ञानचक्षु हवेत असे समर्थ सांगतात व आपल्याला त्या चिरंतन सत्याचा शोध घेण्यास सांगतात. त्यायोगे आपण परब्रह्माशी एकरूप होऊ व खऱ्या अर्थाने ब्रह्मानंदाचे धनी होऊ. यासाठी पूर्ण तळमळीने श्रद्धापूर्वक गुरुला शरण जाऊन आपण हे ज्ञान प्राप्त केले पाहिजे व त्या ज्ञानचक्षुद्वारे परमात्म्याचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे व हळूहळू त्यात एकरूप झाले पाहिजे, विलीन झाले पाहिजे. हेच समर्थांनी आपल्याला सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.